तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असणार आहे की काय म्हणतात त्याला कशाचा व्हिडिओ अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. हां जी मधमाशी राहते नाही का तिचं म्हणजे शेती कशी करायची वगैरे वगैरे तर कॉलेजची ट्रिप जाणार आहे तर आज आपण पण त्यावर व्हिडिओ बनवून घेऊ आता आपण फटाफट बॅग करून घेतो माझी रूम इग्नोर करायचं पहिला पण स्टोरेज करू चार्जिंग चालू पॉवर बँक लागलं आपल्याला चार्जिंग जाईल गरीबाची बॅग 8वी पासून वापरतो बॅग मी आता गाडीवर भेटतो तुम्हाला बोला गणपती बाप्पा मोरया. तो हाय दोस्तों ये हमारा छोटा छोटा दृश्य है कैमरे भाई छोटा सा दृश्य क्यों नहीं हो रही पढ़ाई एग्जाम बगल में आ गया लाइफ में कुछ करना है अगर ऐसा है तो क्यों नहीं हो रही पढ़ाई का व्हिडिओ सुरुवात केली का काढायला हो काढतो हो आहे का काढ ना 2000 years later. दिव्या इकडे मागे कंपनी द्यायला येते दिव्या भारतीय दिव्या दिव्या इकडे आहे का ए दिव्या इकडे अरे तिथे मी इकडे काय नाही सविता इकडे तू पण मी जातो सांगाल तू पहा ना काय म्हणते नाही ते एंट्री घेतात आपली एंट्री घेतो पैसेमुळे जोरात चालू आहे बरं का ते मधुमक्षिका केंद्र खूप फुलं आहे तिथे फळं पण खूप आहेत फळं पण खूप येतात फळं पण आहेत तोडण्यासाठी नसतात पण का बरं सुटून जात आहो क्या कर रहे हैं यार तू कुठे येते झोप कमी झाली तरी सुस्त माझे पण सुस्त ते काय त्याच्याने नाही होत झोप झाली तरी सुस्त नाही झाली नाही झाली तरी झोप हा ते गौरव बैठो बेटा बहुत कुछ समझना है जिंदगी में हाँ चला का पुढे बटरफ्लाय 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 बटरफ्लाय
2,000 years later. आणि मला वाटतंय चालतच जाऊ पुढे नका एवढं हे माझी बॅग पण सांग रे बरं. बॅग विजय बंडूची बॅग घे रे. बॅग घेऊन बॅग इथंच राहू दे. अरे डेक्स दे. भारी वाटते. थँक्यू कोणीतरी ठेवा ना माझ्या जोडीला इथं बॅग. अरे कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. हा मॅम. सांगण्याचा उद्देश वेगळा होता. हॅलो मित्रांनो, आम्ही आलोय आणि मीच काहीतरी आहे. ये फंस गया सीएम, इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस गया. हॅलो मित्रांनो, आम्ही आलोय ॲपिकल्चरच्या व्हिजिटला. हा यज्ञेश आहे, हा विजय, हा बंटी हा बंटी आणि मी तुमचा सहकारी नितीन चौर. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी मी होतो. ते खोदून ठेवलं. हे माझे सर आहे. ज्यावेळेस मी टीवायला होते तेव्हा ते थोडी होते डॉक्टर टी बी निकम सर. ओके. बरं, इंग्लिश मराठी कोणतं तुम्हाला आवडेल? आता एपिकल्चर म्हणजे आपण काय त्याची व्याख्या करतो इंग्लिशमध्ये? एपिकल्चर इट मीन्स सायंटिफिक बी कीपिंग. तुम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे ना. सायंटिफिक टर्म हा आपण का वापरतो हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. अगोदर ते सांगतो तुम्हाला. आता हे मधमाशांच्या लाकडी पेट्या तुम्हाला समोर दिसत आहेत. आणि ह्या लाकडी पेट्यांमध्ये आपण शास्त्रीय पद्धतीने ज्या मधमाशांच्या प्रजाती पाळता येतात त्या बी स्पेसीज आपण पाळतो, हे तुम्हाला माहिती आहे. पण आपल्या भारतात किंवा जगाचा इतिहास पाहिजे की पूर्वी किंवा अजूनही ज्या डॉर्सेटा, एपिस डॉर्सेटा जे तुमच्या सिलेबसमध्ये स्पेसीज आहेत त्या स्पेसीजचं अजूनही चुकीच्या पद्धतीने मध काढलं जातं. त्याला इंग्लिश भाषेमध्ये आपण काय म्हणतो? व्हायलंट मेथड ऑफ एक्सट्रॅक्शन. लक्षात? म्हणजे हिंसक पद्धत. मराठीमध्ये आपण काय म्हणतो? हिंसा करतो मधमाशांचे आदिवासी आणि मग मध काढतात. आता तुम्हाला कदाचित माहिती आहे हिंसा करतात म्हणजे काय करतात? त्या माशा आक्रमक असतात, थोडी मोठी असतात. तुमचं वडाचं झाड, आता शहरामध्ये उंच इमारती, पाण्याच्या टाक्या, तुम्ही नक्कीच प्रवास करताना वगैरे नाशिकमध्ये सुद्धा ह्या रॉकबीज पाहिले असतील. आणि दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट स्पेसीस. आणि ती फक्त आपल्या खंडातच सापडतात. त्या मधमाशा जास्त मध प्राप्त होते या मधमाशांना. आणि जंगलात लँड डायव्हर्सिटी असल्यामुळे त्यांना ती हॅबिटॅट योग्य होऊ शकते त्यांना वाटते. आणि आदिवासी मग चुकीच्या पद्धतीने मध काढतात. चुकीच्या म्हणजे काय? रात्री धूर करतात, तुम्हाला तर माहिती आहे, किंवा जळून टाकतात पोळे. मधमाशा मेल्या किंवा निघून गेल्या दूर केल्यामुळे मग मधाचा जो भाग असतो, अर्धा भाग क्रूड असतो, एक लार्वा प्युपायडल, वरचा भाग हनी असतं. त्यांना इंटरेस्ट कशामध्ये असतो? हनीमध्ये असतो. त्यामुळे हा अर्धा वरचा जो भाग असतो ना तो मग अनसायंटिफिक पद्धतीने पिळून मध काढतात. तुमच्या लक्षात मग पिळून मध काढल्यावर काय होईल? ते खराब होईल. आणि मधमाशा एक कुटुंब नष्ट होतं. म्हणून ती अनसायंटिफिक आहे. तुम्हाला किती कळायला पाहिजे.
what is difference between unscientific method of beekeeping and scientific method of beekeeping. आलं लक्षात तुम्हाला म्हणजे इन सायंटिफिक beekeeping वी मस्ट केअर बिझनेस रेअरिंग अँड केअरिंग आपण म्हणतो. ते कुठे होतं सायंटिफिक beekeepingमध्ये होतं. हे फार समजलं महत्त्वाचं आहे. म्हणून आपला उद्देश काय देशाचा सगळ्या जगाचा उद्देश काय आता एक एक मधमाशी वाचून आपल्याला शुद्ध मध कसं प्राप्त करता येईल आणि पिकांचं उत्पन्न कसं वाढवता येईल. तुम्हाला तर पॉलिनेशन सगळ्यांना चांगलं माहिती आहे. आणि बीज आर रिस्पॉन्सिबल फॉर फ्रूट सेटिंग अँड सीड सेटिंग. दे पॉलिनेट क्रॉप क्वेश्चन आणि काय तुम्ही बॉटनीचे विद्यार्थी व्याख्या करतात ना. आणि बीज आर रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सफरिंग पोलन ग्रेन्स फ्रॉम मेल काउंटर पार्ट ऑफ फ्लावर to female counterpart of flower, and bees are responsible or pollinators are responsible for fruit setting and seed setting. आपण जे रोज अन्न खातो ते कशामुळे मिळतं मधमाशांमुळे मिळतं. म्हणून आता जगभरात एक गोष्ट लक्षात येते आपल्याला की जगभरातले सायंटिस्ट कमर्शियल बीकीपर फोकस त्यांचा काय आहे माहिती आहे का. आता तुम्ही उद्योजक होऊ शकता. BSc MSc केल्यानंतर तुम्ही मधमाशांमध्ये कौशल्य प्राप्त करून पुढे जाऊ शकता. स्वयंरोजगारासाठी आता नोकऱ्याही कमी आहेत म्हणून त्यात ह्या विषयाचा जो सखोल अभ्यास केला तर तुमचा फायदा होणार आहे. आलं लक्षात. म्हणून अभ्यास करा. तुमच्या लायब्ररीत पुस्तक असतील ती वाचा. आम्ही 3 दिवसाचा कोर्स 7 दिवस महिन्याचा कोर्स असे इथे घेतो. आता मला खादी ग्रामोद्योग आयोगाकडनं रिक्वेस्ट आली की असे आम्हाला 50 मुलं मिळतील का. तर मी मॅडमना विनंती करतो की असं जर शक्य झालं तुमच्या कॉलेजमध्ये प्राचार्याच्या परवानगीने आणि तुम्हाला 1 महिन्याचं सर्टिफिकेट मिळणार आहे आणि 1500 रुपये एका महिन्याचं स्टायपेंड मिळणार आहे. मॅडम हा प्रस्ताव आपण प्राचार्याकडे मांडू. मला कालच फोन आला की त्यांना सर्टिफिकेटही द्यायचं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं. म्हणजे बघा योगाकडे तुम्ही आज झालात कालच मला फोन आला. तर असं एखादं कॉलेज असेल का की जिथं एफवायचे SYचे किंवा मुलांना आपण 1500 रुपये स्टायपेंड देऊ आणि त्यांना सर्टिफिकेट देऊ आधी विलेज इंडस्ट्री कमिशनचं आणि त्यांना 1 महिना शिकवू. आता 1 महिना तर तुम्ही देऊ शकत नाही पण मॅडमला मी विनंती काय करू शकतो. आमची जी फॅकल्टी आहे ऋषिकेश पवार किंवा आमचा 1-2 म्हणजे बीकीपर आहेत ते त्यांचे अनुभव शेअर करू शकतील. असं तिथे येऊ शकतात कारण आणि काही जे बेसिक इक्विपमेंट आहेत ते तिकडे देऊ शकतात. तुमच्याला समजलं का. मी पण कालच बोलली सरांना. सरांशी तसं बोलले. तेच बोलली मी त्यांना की सरांशी बोलेल त्यांना काही करता आलं तर फार फायदा आहे. आणि लक्षात ठेवा आपण जेव्हा BSc MSc होतो तेव्हा मार्क्स सगळ्यांकडे असतात. पण आता काय माहिती का तुमचा बायोडाटा कोणाचा चांगला आहे याला फार महत्त्व असतं. विचार करा तुम्ही ग्रॅज्युएशनच्या आधी एक जर सर्टिफिकेट तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं मिळालं तुम्हाला माहिती असेल का त्याचं आधी विलेज इंडस्ट्रीज कमिशन हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येतं. त्याचं मुख्य ऑफिस मुंबईला आहे. इथेही आंबेडकर इन्स्टिट्यूट म्हणून त्र्यंबक रोडला जे त्यांचं इन्स्टिट्यूट आहे त्यांचं मला काम काही करा. विद्यार्थ्यांचं कल्याण आहे त्याच्यात. एखाद्या कॉलेजला हा प्रोग्राम आपण राबवू शकतो का. मॅडमने परवानगी दिली प्राचार्याने परवानगी दिली तर आपण तिथे घेऊ. कारण इथं आमची इच्छा आहे पण इथं तुम्ही रोज नाही येऊ शकत. तुमच्या लक्षात राखा तुम्ही रोज नाही येऊ शकत. त्यामुळे तिथंच आपण सगळं कॅरी करू आणि सुप्रकृती मधुशाळा आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये खाली विलेज इंडस्ट्री कमिशन यांच्या कोलॅबोरेशनने आपण प्राचार्य आणि मॅडमच्या समितीने आपण तिथे प्रोग्राम घेऊ शकतो. तर मला 1-2 दिवसात कळवलं तुम्ही तर मॅडम आपण सुरू करून देऊ. ऋषिकेश आहे त्याला पलीकडे. तर आता आम्ही काय करतो कार्यक्रमाच्या आधी थोडंसं बोललो पण ही मधुप्रतिज्ञा वाचतो. मॅडमला माहिती आहे दरवेळेस मला उठतात एक मुलगा कोणीकडे वाचतो. मधुप्रतिज्ञा मी तयार केली. ती मधुप्रतिज्ञा आपण इथे छानपैकी उभे राहा. शूटिंग चालूच आहे आणि तुम्ही कोण मराठी चांगलं वाचू शकतं ते त्याने फक्त पुढे यायचं बाकी काही नाही. आणि तिच्या मागे ही मधुप्रतिज्ञा म्हणायची. प्रतिज्ञा म्हणताना काय पोस्ट हां मी मधमाशांच्या मोहळांचे संरक्षण संवर्धन व जतन करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहील. मोहळातील मधमाशा
तिलावर व पोळ्यांना कुठलीही इजा पोहोचेल अशी कृती करणार नाही. मधमाशांचे नैसर्गिक वसतिस्थाने टिकवण्यासाठी कटिबद्ध राहील. परिसरातील मधमाशांचे पालकत्व स्वीकारेल. एक मोहोळ नष्ट करणे म्हणजे एक गाव नष्ट करण्यासारखे आहे. यासाठी जनतेचे प्रबोधन करीन. पाण्या इतकीच मधमाशांची कृषी व वन विकासासाठी आवश्यकता आहे. याची सर्वांना जाणीव करून देईन. मधमाशांना वाचवण्यासाठी पर्यावरणपूरक शेती पद्धतीचा अवलंबन करेन. मधमाशा व वनस्पती यांच्या सहजीवनात कुठलाही अडथळा येणार नाही याची काळजी घेईन. मधमाशी अनमोल जैविक संपत्ती आहे. त्यांचे जतन करीन. मधमाशा पालन करून राष्ट्रीय कृषी वन विकास कार्यक्रमात सहभागी होईल. मधमाशा पालन करून अहिंसक पद्धतीने मध प्राप्त करून घेईल. निरोगी आरोग्यासाठी व दीर्घ आयुष्यासाठी मध वापरणे आवश्यक आहे. हे सर्वांना पटवून देईल. एक गाव अनेक मधुबन हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी माझ्या शेतात मधुबन स्थापन करीन. समृद्ध व वैभवशाली जीवनग्रामासाठी मधमाशी या मित्र कीटकाची महती मी गावकऱ्यांना पटवून देईन. एक एक मधमाशी वाचवूनच वसुंधरेचे सौंदर्य टिकवता येईल याची सतत जाणीव ठेवी. मधमाशी या जैविक परिसराचा वापर दर्जेदार व भरघोस पीक उत्पन्न प्राप्त करून घेण्यासाठी करेन. मधुक्रांतीच्या माध्यमातून देशात हरित क्रांती घडवण्यासाठी मी मधुसेवक म्हणून सेवा देईन. रायगडबद्दल तो जो गेला तिकडे केरळला त्याच्याबद्दल माहिती द्यायला. सरांनी माझी ओळख करून दिली. त्यामुळं पुन्हा काय माझी ओळख दिसून दिली. म्हणजे माझं नाव ऋषिकेश पवार आहे. सरांसोबत गेली मी एक 2-2.5 वर्षापासून संपर्कात आहे. आणि जे काही मधमाशी आहे आणि जे काही निसर्गातील महत्त्वाचे जीव आहेत जसे की गाय, गांडूळ आणि मधमाशी पहिल्यापासून आकर्षण राहिलेलं आहे. त्यामुळं हा विषय जीवाने हाताळत आहे आणि सर याला मार्गदर्शन करत आहे. तर सरांनी आता जसं उल्लेख केला की तर तुम्हाला सांगतच आहे बेसिक ॲनाटॉमी किंवा बेसिक मॉर्फॉलॉजी तुम्हाला माहितीच आहे. त्याच्याने मी जास्त काही सांगणार नाही. पण पर्यावरणामधल्या जे की मोस्ट इम्पॉर्टंट पॉलिनेटर आहेत जे की खूप इफिशियन्स फ्लावरवर जाऊन जे काही फुलं आहे त्यावर जाऊन एक अगदी म्हणजे की त्याला म्हणू की जर योग्य फलधारणा करायची असेल तर बीजच हे करू शकते नाही का. त्याच्यात खणीबीज जे आहे सॉलिटरी बीजच्या नंतर सॉलिटरी बीज आपण सोडून देऊया. त्याच्यात ज्या कोणी सामूहिक पद्धतीनं राहतात त्याच्यामध्ये ह्या ज्या मधमाशा आहेत तर त्या अगदी उत्तम परागीकरण करतात. परपरागीकरण करतात. परागीकरण हा वेगळा पार्ट आहे आणि परपरागीकरण वेगळा आहे ज्याला तुम्ही क्रॉस पॉलिनेशन म्हणतात. तर क्रॉस पॉलिनेशन करण्यासाठी निसर्गाने जी काही रचना केलेली आहे तर ती वेगवेगळ्या त्याच्यामध्ये पद्धती आहेत. जसं की वाऱ्याने पण विंड पॉलिनेशन होतं, पाण्यामार्फत होतं किंवा पक्षी करतात, कीटक करतात, माणूस पण करतो आणि प्राणी पण करतात. इव्हन एक जगातील मला तर सगळ्यात मोठं फूल आहे मला वाटतं एक 58 किलोचं आहे. अजून नाव नाही आठवत आता.
त्याचं पॉलिनेशन हत्ती करतो. ते नेक्टर तुम्हाला माहिती असेल, मला ॲक्च्युली आता आठवण नाही आहे, सॉरी. तर हे वेगवेगळे प्रकारे पॉलिनेशन केलं जातं. त्याच्यामधील जे काही महत्त्वाच्या स्पेसीज आहेत त्या आज आपल्याकडे अवेलेबल आहेत, म्हणजे पाळीव ज्या आहेत. आणि जे जंगली आहेत तर त्या निसर्गात आहेत, त्या तुम्ही बघतच असतात. त्याच्यातून सरांनी मला जी माहिती सांगायला लावली ती ज्याला तुम्ही टॅट्रागोना किंवा ट्रायगोना म्हणतात, किंवा मराठीत स्टिंगलेस बी, डंकविरहित माशी असं तिला म्हणतात, किंवा पोतेची मधमाशी म्हणतात. तर ह्या पेटीची तुम्ही रचना बघितली तर तुम्हाला दिसेल की ही नॅचरल रचना आहे. इथे पुढचा जो इथून एंट्रन्स असतो तिथं आता इथं आम्ही केलेलं नाही आहे, ही डेमोसाठी ठेवलेली आहे. इथून एंट्रन्स असतो आणि हा पुढचा जो भाग आहे अबाउट 50% त्यामध्ये ते हनी स्टोअर करतात. काय करतात? हनी स्टोअर करतात. त्यानंतरचा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये त्यांचं पोलन असतं. पोलन म्हणजे की इस्पेशली ते ज्यावेळेस त्यांची पिलावळ असते तिचं एक ते खाद्य म्हणून ते वापरतात. तर त्याचे द्राक्षाचा जसं घड असतो तशी हिची रचना असते. इरेग्युलर असतं सगळं. त्याचे जे पॉट्स हाईव ज्याला आपण म्हणतो, पॉट्स असतात छोटे छोटे, आणि त्याच्यात ते हनी फर्स्ट स्टेजमध्ये आणि सेकंड स्टेजला पोलन असतं. त्याच्यानंतरून काही रेझिन असतं. रेझिन म्हणजे की आपण तुम्हाला प्रपोलिस माहिती आहे का? जे डिंका असतो, डिंका आणि काही असे यांचे सबस्टन्स असतात वर्कर बीजचे, त्याचे मिक्सचर असतात ग्लू म्हणून, तर ते यूज करून आणि वॅक्स यूज करून असं एक तिन्हींचा मिश्रित एक पदार्थ असतो ज्याला रेझिन म्हणतात. ते शत्रूला ट्रॅप करून अटकवून मारण्यासाठी असतात आणि ते एक साईडला स्टोअर केले असतात. जसं तुम्ही फोटो वगैरे बघाल त्यावेळेस तुम्हाला ते प्रॅक्टिकली आम्ही दाखवू, पण जर समजा त्यावेळेची परिस्थिती डिसाईड करेल दाखवायचं का नाही. हां अवेलेबल आहे, पण कंडिशन कशा आहे त्यावर आहे. हां त्याच्यानंतरून जो पुढचा भाग आहे तो म्हणजे त्यांचा ब्रूडचा असतो. ब्रूड तुम्हाला माहिती आहे ब्रूडमध्ये काय काय असतं, बरोबर ना? काय असतं ब्रूडमध्ये? अंडी, अळी आणि कोश अवस्था असते, बरोबर ना? आणि काही अडल्ट स्टेजमधल्या बीज असतात. तर तो शेवटच्या पार्टमध्ये असतो. अशी ही त्यांची रचना आहे. बघितली का? हे बघा सर गेलेले आहे तिकडे, त्यामुळे मी एकदम मुक्तपणे बोलू शकतो तुमच्याशी, नाही का? मध्ये येतो त्याच्यात एक ब्रूडचं हे झाकण आहे, आणि या झाकणाचे एक तुम्ही छोटा बघू शकता, एक छोटीशी नळी आहे. ह्या नळीतून फक्त वर्करच वरती जाऊ शकतात. काय करू शकतात? वर्कर वर जाऊ शकतात, आणि क्वीन वरती जाऊ शकत नाही. क्वीनचा अब्डॅमन त्याच्यात बसतच नाही. ते आहे हे जे आहे म्हणजे याला क्वीन एक्सक्लुडर आपण म्हणू शकतो, बरोबर ना? राणीला वरती जाण्यास अटकाव करणारी जाळी किंवा नळी आपण असं म्हणतो तिला, बरोबर ना? तर हे इथं आहे त्यामुळे वरती राणी जाऊ शकत नाही. आता तुम्ही खाली बघा, ही आपण साईडला ठेवलं आणि याच्यात तुमची आतली रचना तुम्ही बघा. याच्यामध्ये ब्रूड आहे, स्पेशली ब्रूड असते याच्यामध्ये. ओके, तर तुम्ही आतली रचना बघू शकता की याची जरा साईज मोठी आहे. आणि ब्रूडमध्ये तुम्हाला जसं आधी सांगितलं की अंडी, अळी अवस्था, कोश याच्यामध्ये असतात. आणि वरचा जो पूर्ण जो भाग आहे याच्यामध्ये काय असणार आहे? हो. आता तुम्ही जसं रेग्युलर जे काही षटकोनी आकाराची घरं बघतात, तर हे आपल्या सेरेना, ॲपिस मेलिफेरा, त्यानंतर आपली फ्लोरिया, डॉर्सेटा याच्यामध्ये षटकोनी आकाराची घरं असतात. पण ह्यांची इरेग्युलर असतात. यांची एकदम अशी जसं ब्रांचचं घड असतं ना त्या प्रकारचे असतात. ते याच्यामध्ये इरेग्युलर असं हनी स्टोअर करतात. काय करू, फक्त ब्रूड चेंबर, आता ही हनी चेंबरमधली फ्रेम आहे, तो आणतोय चेंबर, हनी चेंबर आणि वरती झाकण. मग आपण केव्हाही हे हनी चेंबर ठेवत नाही. अरे 8 पोळ्यावर दोन्ही बाजूला मधमाशा दिसतात, गर्दी झाली आहे, काही मधमाशा बाहेर आहेत, अशा वेळेसच आपण हनी चेंबर ठेवतो. कारण काय, त्यांनी एकत्रपणे काम करायला पाहिजे. आता तुमच्या लक्षात आलं शक्य येईल की ॲक्च्युली एपिस सराना इंडिकाचं एक पोळं असं असतं. असे किती असतात? 8 असतात. खाली 8, ब्रूड चेंबरमध्ये 8, हनी चेंबरमध्ये 8. आणि ॲक्च्युली मग लँगस्ट्रॉथचा जो शोध आहे मधमाशाच्या पेटीचा, अमेरिकेत हा शोध लागला. तर तो शोध म्हणजे काय, ह्या मुव्हेबल फ्रेम निसर्गातनं आपल्याला मध चुकीच्या पद्धतीने काढतो आपण, पण इथं शास्त्रीय पद्धतीने मध का काढू शकतो? कारण ह्या आपल्या इच्छेप्रमाणे केव्हाही काढू शकतो. फ्रेम्स मधमाशी सकट काढू शकतो, ब्रशच्या सहाय्याने त्या सगळ्या माशा बाजूला करू शकतो. आता एखाद्याने घालून मस्त घालून घेत फोटो. आता
याचा इकडे कॉन्फिडन्स ये तू. तिकडे जा. आता त्याच्या हातात दोन्ही दाबून घे. जो मधमाशा पाळतो त्याला या दोन गोष्टीचं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्याला आता कॉन्फिडन्स, मी मधमाशाची हँडलिंग सहजपणे करू शकतो, मला काहीही त्रास नाही, धुरामुळे मधमाशा चावत नाही आणि हा नाजूक ठीक आहे. आपण ते घर बघूया. मला वाटते मी जरा घालून घेतो, कारण काय भरोसा नाही आहे, आपल्याकडून गडबड झाली तर मला चावल्याचा काही प्रॉब्लेम नाही, पण ती मधमाशी मारेल, कारण ती चावली म्हणजे ती मरणार. तिचं सगळं ॲब्डोमन, सगळं तिच्या शरीरातली आतडी बाहेर येतील. आणि एक मधमाशी मारणं म्हणजे 10,000 फळांचं नुकसान करणं सारखं आहे. त्यामुळे ती एक मधमाशी आहे, ती बाहेरच पडली. इथलं काय झालेलं आहे? हा बघा, छान निरीक्षण आहे. तर ती जिवंत आहे थोडीशी, ती तडपून तडपून मरते. मी तिला आता हातात घेतलं होतं, ती पॉयझनच झालेली आहे. तर आता ती जर समजा तिला अटेंड केलं नर्स बीनी तर 100% काहीतरी होऊ शकेल, पण नाही अटेंड केलं तर तिला श्रद्धांजली भावपूर्ण. खाली नाही, इथे वर आहे. इकडे दिसलंय का? फोटो घ्या मोबाईल इथून घ्यायचे का? बस. मला चावलं तर 2 दिवस नाही. इथे क्वीन कुठे असते? मध्यभागी असते का क्वीन? आता ही क्वीन कुठे असू शकते सांगते ना, आणि आपण तिकडे बघू क्वीन. ठीक आहे, तरी नॅचरली येऊन इथे अरे सेट झालेला आहे. घालतो कारण काय तुम्ही फोटो काढताय, उद्या म्हणायचे इन्स्ट्रक्टरनीच ते घातलं नव्हतं. काय मला नको कोणी बसायला. माझे फोटो विद्यार्थ्यांना थोडंफार इथले बटन उघडून दिले, इथला पण परफ्यूम मारलेल्यांनी थोडंसं लांब राहिलं तरी चांगलं राहील. आता अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मस्करी नको. आता तुम्ही एक लक्षात ठेवा, ह्या मधमाशांचं निसर्गामध्ये आता ज्या मधमाशा ज्या बाहेरून येत आहे त्यांच्याशी संपर्क आहे, ते त्यांच्या जे काही संप्रेरक आहे ते त्याच्या माध्यमातून, त्या वासाच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचत आहे. आता मी जर हे हलवल्यामुळे त्यांचे पुढील 40 मिनिटं जे मॅम ते डिस्टर्ब होतील. त्यांना हे 40 मिनिटं पुन्हा त्यांचा संपर्क जोडायला जाऊ शकतात. तर विचार करा, आपण त्यांना हाताळून हे चुकीच करतो. त्यामुळं आता ठीक आहे, आम्ही दिवसातून एकदाच हाताळतो, तुम्ही आलेले, त्यामुळे आम्ही त्यांना फक्त आपण वरचं सुपरचं जे आहे ते आपण हाताळूया, नाही का. त्याच्यात सुपरमध्ये ते काम करताय. तुम्हाला एक फ्रेम मी काढून दाखवतो. धुरी द्या ना, आपण धूर केलेलाच नाहीये, शक्यतो धूर करतच नाही, आणि धूर गंडलाय थोडा. ओके, नाव यू सी. तुम्हाला जे दिसतंय ना, हे काय आहे? हात हलवू नका. जो हात हलवीन त्याला मधमाशा चावतील, मग हात खालीच ठेवा शक्यतो. आता कोणतरी तुमच्यातलं एक या आणि इथे निरीक्षण करायचे तुम्हाला. जे प्रोसेसिंग मधलं जे हनी आहे, नेक्टर, ते तुम्हाला दिसेल. एक गर्ल्स मध्ये पहिल्या कसं महिलांना प्रथम स्थान त्यांच्या. तुम्हाला आता ब्रूड दिसते बघा, 1 2 3 4 5 6. आता एक गडबड काय झाली बघा, म्हणजे काल दादा सांगितलं गे ना, आपले वन विभागाचे सगळे ऑफिसर आले, सगळे सुपर क्लास 1 विभागीय अधिकारी, त्यावेळेस एक फ्रेम काढली तिथून आणि ती दुसऱ्याची ठेवली होती. तर बघा इथे गॅप क्रिएट झालाय, त्यामुळे ह्या फ्रेमहून त्यांनी हे निग्लेक्ट केलंय. बघा कोण बघू शकता तुम्ही. ब्रूड स्टेजेस आहेत का त्याच्यामध्ये? हा, ते दाखवून तुम्हाला आता तुम्ही एक फोटो घेऊ शकता. आता हे इकडं एकच व्यक्ती फोटो पण काढताय आणि तो स्मोकर पण ठेवलाय. आता सॉरी प्लीज, चावल्या तर चावू द्या, पण त्यांना असा हाताने हाणू नका, नाहीतर सगळा खेळ होऊन जाईल. आता तुम्ही याच्यामध्ये बघू शकतात की लॉट्स ऑफ बीज आहेत, ज्या की वर्कर आहेत सगळ्या. कधी पण आहे ना, फ्रेम असं अशी पकडली ना, सिंपल अशी करायची, नंतर अशी करायची आणि अशी बघायची, अशी तिरपी नाही करायची, नाही तर काय होईल, कोंब तुटून जाईल. आता तुमच्यातलं कोणी डेअरिंगबाज असेल त्याने घेऊ शकता. असा कॉन्फिडन्स नको आहे. थांब आता तू डायरेक्ट आला, आता तू इकडे मागे थांब. हां, आता बघायचं. आणि तुम्ही एकदम फास्ट फोटो घेऊन टाका, ज्यांना हवा असेल एकदम फास्ट मध्ये घेऊन टाका, कारण की त्यांचा
यांचा एक फोटो काढून घ्या. अरे मित्रांना सहकार्य करा. मन शुद्ध ठेवा. काय इकडे तोंडात घुसेल डायरेक्ट असं झालंय ना जिबेलचा त्रास होतो आणि चालेल